बेडूक बैल नाही होत. माझं शरीर तर बेडकासारखं दिसत नाही. स्वतःबद्दल इतकं वाईट बोलणं बरं नाही की स्वतःबद्दल बोलते. आणि काय सियाल खाल पहन के चेर नाही होता. आणि इकडे केरच आहेत. आणि तिसरं, वसई वालों को वसई में निपट डालेंगे. काय गाजर मुली आहे का? सगळ्या वसईकरांचा अपमान आहे. वसई वालों को निपट डालेंगे, बाप का राज है. अरे है औकात तो इज्जत से लढो. आज कदाचित तुम्ही काही पत्रकार गेले असतील. आज जी प्रचार यंत्रणा चालू करण्यासाठी काही ठेकेदारांच्या सुद्धा मीटिंग मंत्र्यांनी मीटिंग घेतल्या. त्या ठिकाणी बोलून त्यांना मंत्र्यांनी नाही, पालकमंत्र्यांनी फन हॉटेल तुम्ही सीसीटीव्ही चेक करा. गेल्या 15 दिवसाचं कोण आलं कोण गेलं. कदाचित सीसीटीव्ही गायब असेल. मला काल एका अधिकाऱ्याचा फोन आलेला का आम्हाला 20 करोड जमा करायला सांगितलं. 20 करोड कॉन्ट्रॅक्टर कडून पाहिजे. आज कॉन्ट्रॅक्टरना सांगितलं पालघरवाल्यांनी कामं विसरून जायचं. पालघर जिल्ह्यात 20 करोड कॉन्ट्रॅक्टरला जायला सांगितल्यात. पाण्याचा जलजीवन मिशन असेल, रस्ते असेल, म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती कॉन्ट्रॅक्टरनी 20 करोड द्यायची. कामं करा नका करू, तुमची बिलं त्वरित शिकतील. अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही 20 करोड जमा करा. वसई विरार महानगरपालिकेमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना फन मध्ये नाही दुसऱ्या ठिकाणी बोलवलेलं. त्यांच्याकडून 20 कोटी मागितलं. जरा विचारा, 20 कोणती कामं होणार आहेत? वसई विरार, पालघर, दाडू, जव्हार, मोखाडा आणि पुढची करतात निपटा डालेंगे. अरे निपटा डालेंगे क्या? अगोदर तुमच्या आवरा पालकमंत्री. कोणाचं भलं करण्याकरता हे करतात पैसे. आणि एवढे पैशाचं करणार काय? हिंमत असेल ना एक माणुसकीत लढा. खाली चिटिंग करतात. माझी तर माहिती ही पण आहे का ज्यांनी शिटी मागितलेली निशाणी कलेक्टर महोदयांनी ते रिजेक्ट केल्यावर, म्हणजे चुकीच्या पद्धतीने त्यांनी फॉर्म भरलेला रिजेक्ट केल्यावर का रिजेक्ट केला असा पालकमंत्र्यांचा कलेक्टरना फोन होता. म्हणजे तुम्ही परत चिटिंगवरच उतरलेत ना. तुम्हाला मी निपटवून टाकतो पालघर जिल्ह्यात. आता बघूच. नाही, कुठेतरी हे दबावाचं राजकारण चालू आहे. अरे दबावातच आहे. अरे अच्छा सेविका जव्हार का विक्रमगड कुठेतरी तिला सगळ्या सेविकांना बोलायला लावलं. बागेत चिन्ह लावलं कमळ. तिच्या सस्पेन्शनची ऑर्डर निघत होती. काय त्या गट प्रमुखाचा दोष? म्हणजे तुम्ही अशा सेविका कामाला लावले. तुम्ही ग्रामसेवक, तुम्ही तलाठी, तहसीलदार, तुमचा कलेक्टर, तुमचा सीओ, तुमचे PWD आणि जिल्हा परिषदचे कॉन्ट्रॅक्ट अधिकारी, SC एक्झिक्युटिव्ह, हे तुम्ही 3 वसई विरार महानगरपालिका, पालघर जिल्ह्याचे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी. मग आणखीन दुसऱ्या अधिकाऱ्यांकडून काय मागितलं? 100 कोटी जमा करणार आहेत बहुतेक. वसई आपलं पालघर जिल्ह्यातून 100 कोटी वेगवेगळ्या MSCB असेल. तुम्ही काम करा, नका करू. लाईट राहो न राहो, रस्ते हो खड्डे पडो, पाणी जल जीवन मिशन, शर्मेची बाप जा फिरा अख्ख्या पालघर जिल्ह्यामध्ये. हिंमत असेल ना तर पालकमंत्र्यांनी यावं माझ्याबरोबर. दाखवतो. विहिरीची खोली तुम्ही खाली बघितली असेल, मी विहिरीची खोली वरती बघितलाय. म्हणजे 2-3 फुटाचा कठडा बांधायचा. यांनी 15 फूट कठडा. पाण्याची टाकी बांधलाय का विहीर बनवलाय? जल जीवन मिशन 5 किलोमीटर वरती. पाणी बाप जन्मत जाणार नाही. बाप जन्मत पाणी जाणार नाही. गेलं तर राजकारण थोडी. आपण एकीकडे हुकुमशाहीचा आरोप आपल्यावरती होत असताना दुसरीकडे बीजेपी. अरे मी मर्द आहे, हुकुमशाही नाही. मर्द आहे, मर्दासारखा लढतो. हुकुमशाही कसली? कोणावर हुकुमशाही केलाय?
काल उद्धव ठाकरे सुद्धा हेच बोलले की हुकुमशाहीला इथंच हुकूम गाडा आणि आणि त्यांची शेती त्यांच्याबद्दल वाढवा. बोलायचंच नाही. इकडे येतात वाढवण बद्दल बोलतात. बाप मुख्यमंत्री, बेटा एन्व्हायरमेंटल पर्यावरण, सुभाष देसाई उद्योग मंत्री, 16,000 कोटी रुपये येणार कुठे वाढवण बदलात. अरे तुम्हाला 15ला विरोध करायचा आहे तर आमच्यासारखा करा. काय तर आम्ही बंद राहून देणार नाही. तुमचे उद्योग मंत्री 16,000 कोटी बोलतात येणार इन्व्हेस्टमेंट. तुमचे सुपुत्र पर्यावरण मंत्री का कॅन्सल केलं? तुम्ही मुख्यमंत्री का कॅन्सल केलं नाही? मूर्ख बनवतात 97 पासून लोकांना. त्यावेळी तेव्हाचे पालकमंत्री गणेश नाईक साहेब आलेले. हे सगळ्या लोकांना धूळ फेक. 14 मध्ये वेगवेगळे लढले शिवसेना बीजेपी. फक्त माझ्या विरोधात विवेक पंडितनं साथ दिली. शिवसेना बीजेपी एकत्र आणि परत शब्द वाईट येतील. हनीमूनला विरोधात लढले आणि एकत्र आले. उद्या तुम्ही एकत्र येणार नाही याची काय गॅरंटी? आपण जेव्हा वाढवण बंदराबद्दल विचारण्यात आलं पालकमंत्र्यांना, त्यांचं असं म्हणणं होतं की हे बंदर नाश करणार नाहीये तर हे बेटरमेंट. पालकमंत्र्यांनी मीटिंग घेतलेली JNPTचे MD सेठी, त्यावेळी आम्ही 3 आमदार, मी, श्री ठाकूर, राजेश पाटील, श्रीनिवास वनगा, आपला निकोले, विनोद निकोले, सुनील भुसारा, निरंजन डावकरे,